नमस्कार मैत्रिणींनो, न्यू रेसिपी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा. आज आपण बनवणार आहोत राजमा भाजी. त्यासाठी आदल्या रात्री राजमा भिजवून घ्यावा. दुसऱ्या दिवशी तो प्रेशर कुकरमध्ये घालून त्यामध्ये तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मीठ आणि पाणी घालून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्याव्यात. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता राजमा आपला छान असा शिजलेला आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये दही, हळद, धना पावडर, मिरची पावडर, बडीशेप, जिरा पावडर, गरम मसाला आणि काळी मिरीची पूड घ्यावी आणि ते चांगलं फेटून घ्यावं. एकत्र मिश्रण करून घ्यावं. दुसऱ्या भांड्यामध्ये तूप किंवा तेल टाकून त्यामध्ये जिरं, मोठी विलायची, लाल मिरची, हिंग असं टाकून त्यामध्ये कांद्याची पेस्ट, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून ते चांगलं परतून घ्यावं. ते परतून झालं की त्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला होता तो मिक्स करून घ्यावा. तो चांगल्या प्रकारे हलवून घ्यावा. तो परतला जाईल. नंतर तो परतून झाला की त्यामध्ये राजमा मिसळून घ्यावा. छान प्रकारे हलवून घ्यावा. मग त्यामध्ये मीठ टाकावं आणि 10 ते 12 मिनटं त्यावरती झाकण टाकून कमी आचेवरती शिजवून घ्यावं. 10-15 मिनिटांनी त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून ते छान मिक्स करून घ्यावं. राजमा तयार झालेला आहे.